श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. उद्या आलेली आहे अत्यंत पवित्र कामदा एकादशी. ही एकादशी विशेष मानली जाते कारण या दिवशी श्रद्धेने केलेल्या प्रार्थना आणि सेवा यांना लवकर फळ मिळतं असं मानलं जातं. मनातल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात, घरात सुख समृद्धी वाढावी आणि जीवनातील सर्व अडथळे दूर व्हावेत यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. या दिवशी भगवान विष्णूंचं स्मरण आणि तुळशीची पूजा केल्याने जीवनात सकारात्मक बदल दिसायला लागतात. आर्थिक अडचणी, कामात येणारे अडथळे, घरातील तणाव या सगळ्या गोष्टी हळूहळू कमी होण्यास मदत होते. एकादशीला उपवास करणं शुभ मानले जातं, पण उपवास शक्य नसेल तरीही मन शुद्ध ठेवून केलेली छोटी सेवा सुद्धा मोठं फळ देते. विशेष म्हणजे या दिवशी तुळशीशी संबंधित उपाय खूप प्रभावी मानले जातात. तुळस ही फक्त एक वनस्पती नाही, तर ती लक्ष्मीचं स्वरूप मानली जाते. घरासमोर असलेली तुळस घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते, नकारात्मकता दूर ठेवते आणि वातावरण पवित्र बनवते. म्हणूनच तुळशीची सेवा आणि पूजा एकादशीला विशेष महत्त्वाची असते. जर घरात पैसा टिकत नसेल, कितीही मेहनत करूनही आर्थिक स्थिरता मिळत नसेल किंवा सतत काही ना काही अडचणी येत असतील, तर कामदा एकादशीला केला जाणारा हा छोटासा उपाय खूप उपयोगी ठरू शकतो. हा उपाय करण्यासाठी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करा. त्यानंतर देवघरात भगवान विष्णूंची पूजा करा. शक्य असेल तर त्यांना पिवळी फुलं, केळी किंवा गोड नैवेद्य अर्पण करा. वातावरण प्रसन्न ठेवण्यासाठी धूप, दीप लावा. आता एका ताटात पूजेची तयारी करा. त्या ताटात गाईच्या तुपाचा दिवा लावा. दिव्यामध्ये कापसाची वाट ठेवून त्यात थोडंसं तूप घाला आणि चिमूटभर पांढरे तीळ टाका. सोबत हळद, कुंकू, अक्षता घ्या. यानंतर 1 रुपयाचं नाणं घ्या आणि त्यावर हळद लावा. हळद आणि नाणं दोन्हीही लक्ष्मीला प्रिय मानले जातात, त्यामुळे हा उपाय अधिक प्रभावी ठरतो. आता या सगळ्या वस्तू घेऊन तुळशीपाशी जा. सर्वप्रथम तुळशीसमोर दिवा लावा. तुळशीला हळद, कुंकू, अक्षता आणि फुलं अर्पण करा. यानंतर ते नाणं उजव्या हातात घेऊन ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. शक्य असेल तर 108 वेळा, नाहीतर किमान 21 वेळा जप करा. मंत्र जप झाल्यानंतर मनापासून प्रार्थना करा. तुमच्या आर्थिक अडचणी, समस्या, इच्छा सगळं भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी समोर मांडा. प्रार्थना पूर्ण झाल्यावर ते नाणं तुळशीच्या कुंडीत हलकसं पुरून ठेवा. त्यानंतर तुळशीची प्रदक्षिणा करा. प्रदक्षिणा करताना पुन्हा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत राहा. हा उपाय श्रद्धेने आणि मनापासून केल्यास घरातील नकारात्मकता कमी होऊन सुख समृद्धी वाढते असं मानलं जातं. पैशांचे मार्ग हळूहळू खुलतात आणि घरात स्थिरता येऊ लागते. एक गोष्ट लक्षात ठेवा, एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी अर्पण करू नये. त्या दिवशी तुळसही व्रत पाळत असते अशी श्रद्धा आहे, त्यामुळे तिला विश्रांती दिली जाते. शक्य असेल तर हा उपाय घरातील स्त्रीने करावा, कारण घरातील स्त्रीला लक्ष्मीचं रूप मानलं जातं आणि तिच्या हातून केलेली पूजा अधिक फलदायी ठरते असं मानलं जातं. हा साधा उपाय आहे, पण मनापासून केल्यास त्याचा परिणाम नक्की जाणवतो. श्रद्धा, विश्वास आणि शुद्ध मन हाच या उपायाचा खरा आधार आहे. श्री स्वामी समर्थ.